Student, welcome again in our next lecture video. Today we will continue the remaining content from chapter Drug Distribution System in Hospital, Outpatient Service and Inpatient Service. In last two lecture we discussed the fourth point of content, that is first outpatient definition, classification, layout, location, inpatient definitions, service, individual prescription. Then next complete flow stock system and unit dose dispensing system and other parameter into the last two lecture. So in today's lecture we will continue the other content of this chapter. In today's video we will discuss satellite pharmacy and drug distribution system. Then next is the emergency drug and bedside pharmacy. Then CDSSD objective, layout, organization, function and pre-packaging. Okay, all those points is discussed into this lecture. Okay, but in CSSD it is taken into the next lecture, so remaining 3 points only take into this lecture. So starting from unit dose dispensing system, already in last lecture we discussed the definition of unit dose dispensing system and advantages and disadvantages of this system. In that system there are two methods, okay, in unit dose dispensing system. First is the centralized unit dose distribution system and second is the decentralized unit dose distribution system. Centralized and decentralized. Decentralized unit dose सिस्टीमलाच सॅटेलाइट फार्मसी असे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे आता पहिला सेंट्रलाइज्ड ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम काय ते आपण बघणार आहे. इन ऑल inpatient drug are dispensed in unit dose and all the drugs are stored in the central area of the pharmacy and dispensed at the time to the dose due to be given to the patient. म्हणजे काय, जे इनपेशंटचे जेवढेही ड्रग असतात ते सर्व कुठे डिस्पेन्स किंवा कुठून डिस्पेन्स होतात, सेंट्रलाइज युनिट डोस डिस्ट्रीब्युशन सिस्टीम पासून. त्यालाच काय म्हणतात शॉर्ट फॉर्म त्याचा CUDD. ओके, सेंट्रलाइज युनिट डोस डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके, याच्यामधून काय इनपेशंटचे जेवढेही ड्रग आहे तेवढे डिस्पेन्स होतात स्टोअरमधून. ओके, स्टोअर एरियामध्ये जे सेंट्रल एरिया असतो तुमच्या हॉस्पिटलच्या, त्या एरियामध्ये ती काय फार्मसी किंवा ते डिस्ट्रीब्युशन सिस्टम काय करतात, कॅरी आउट करतात. जेव्हाही पेशंटला गरज असेल ड्रगची, ओके, पेशंटचे टाईम झालेला असेल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा, तर त्यावेळेस काय करतात, ते ड्रग टाईमावरती काय तो डोस काय करतात ते डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अवेलेबल करून देते. ड्रग्स रिट्रान्सफर फ्रॉम द फार्मसी टू द इंडोर पेशंट बाय द मेडिकेशन कार्ड. आता ह्या सेंट्रलाइज युनिट डोस सिस्टीम जी वर्कआउट होती, ओके, त्याची एक पूर्ण प्रोसिजर दिलेली. तर याची काय रिट्रान्सफर होतो. रिट्रान्सफर कसे होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही दिलेला आहे ड्रग एखाद्या पेशंटपर्यंत पोहोचलेला आहे, तर मग पेशंट परत ते काय ते कार्ड असतं, ते कार्ड मेडिकेशन कार्ड परत कुठे येतं, तुमच्याकडे येतं फार्मसीकडे, त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमकडे येतं. परत ते रिट्रान्सफर काय होतं, तुमचं मेडिसिन पण रिट्रान्सफर होतं आणि मेडिसिन संपल्यानंतर नर्सेसने ते ॲडमिनिस्टर केल्यानंतर परत ते कार्ड काय होतं फार्मासिस्टकडे किंवा त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचं जे सेंटर आहे त्याच्याकडे काय होतं ते फॉरवर्ड होतं. परत मेडिसिन ज्या दिलेल्या असतील, त्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेल्या असतील, त्या मेडिसिन परत काय करतात ते पूर्ण बाजूला काढतात आणि परत ते काय देतात त्या नर्सकडे किंवा त्या वॉर्डपर्यंत काय करायचं पोचवायचं काम करतात. आता त्याची एक स्पेशल स्टँडर्ड प्रोसिजर दिलेली त्यांनी. ओके, तर ती स्टँडर्ड प्रोसिजर आपण काय करणार आहे आता स्टडी करणार आहे. तर त्यामध्ये एक प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर आपण आता हे फॉलो करणार आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर डिसेंट्रलाइज युनिट डोस डिस्पेन्सिंग सिस्टीम. डिसेंट्रलाइजमध्ये काय असतं, धिस ऑपरेट थ्रो स्मॉल सॅटेलाइट फार्मसी लोकेटेड ऑन इच फ्लोर. आता सेंट्रलाइजचं कोणती एक मेन फार्मसी असते. सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज मधला मोठा डिफरन्स सांगून देतो. सेंट्रलाइज फार्मसी ही मेन पूर्ण हॉस्पिटलची एक असते.
ओके, जी बेसमेंटला असते, सेंटर एरियाला असते ती, त्याच्यामधून प्रोव्हाइड केले जातात मेडिसिन, ते इन पेशंटला प्रोव्हाइड केलं जातं. डिसेंट्रलाइज किंवा डिसेंट्रलाइजला सॅटेलाइट फार्मसी म्हणतात. ही फार्मसी किंवा ही डिस्पेन्सिंग जी सिस्टीम आहे ही फ्लोअरला ठेवलेली असते. म्हणजे 4 मजली बिल्डिंग असेल हॉस्पिटलची, तर प्रत्येक फ्लोअरला काय केले असते, एक डिसेंट्रलाइज डिस्पेन्सिंग सिस्टीमची जे आहे स्टोरेज एरिया आहे तो ठेवलेला असतो. ओके, द मेन फार्मसी इज फॉर द प्रोक्युपमेंट, स्टोरेज अँड मॅन्युफॅक्चरिंग अँड पॅकेजिंग. मेन फार्मसी सांगितली जी आहे सेंट्रलाइज फार्मसी, त्यामध्ये काय सर्व ड्रग तुमचे ठेवले जातात. आणि त्या फार्मसीमधून सॅटेलाइट फार्मसी म्हणजे फ्लोअर फार्मसी किंवा फ्लोअर असतात, त्या फ्लोअरला काय केले जातात, मेडिसिन प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे डिसेंट्रलाइज फार्मसी कोणाकडनं मेडिसिन हे करते, सेंट्रलाइज फार्मसीकडनं काय करतात, मेडिसिन ते घेतात. आता प्रोसिजर काय आहे, पेशंट प्रोफाईल कार्ड इज प्रिपेअर अपॉन ॲडमिशन टू द पेशंट इन टू द हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट ॲडमिट होतो तेव्हा काय करता, ॲडमिशन डिपार्टमेंट काय करतं, एक कार्ड बनवतो. ओके, प्रोफाईल, पेशंट प्रोफाईल कार्ड बनवतो. ओके, ते कार्डवरती सर्व डिटेल्स असतात, पेशंटचं नेम, एज वगैरे सर्व दिलेलं असतं. त्याच्यानंतर प्रिस्क्रायबर कॅन सेंड डायरेक्टली टू द फार्मासिस्ट. मग त्यानंतर फिजिशियन चेक करणार ओके पेशंटला. त्यानंतर मग जे प्रिस्क्राईब केलेले मेडिसिन आहे ते प्रिस्क्रिप्शन ते डायरेक्टली कुठं, फार्मासिस्टला सेंड होतं. ओके, त्यानंतर मग फार्मासिस्ट काय करतो, फार्मासिस्ट चेक द मेडिकेशन ऑर्डर जेवढी दिलेली किंवा असेल त्या प्रिस्क्रिप्शन होते ती सर्व चेक करतो. त्याच्यानंतर ज्युनियर फार्मासिस्ट काय करतो, ती पिकअप करतो मेडिकेशन ऑर्डर आणि प्लेस ड्रग इन टू द कार्ट. मग जेवढे जसं ऑर्डर असेल, जे जे मेडिसिन दिलेले असतील ते सर्व काय करतात, ते कार्टमध्ये टाकतात, एका याच्या ट्रेमध्ये ठेवतात. आणि त्यानंतर मग काय करतात ते, त्यानंतर फार्मासिस्ट काय करतो, एक मेन फार्मासिस्ट, ज्युनियर फार्मासिस्टनी मेडिसिन सर्व काढल्या आणि एक ट्रेजमध्ये किंवा कार्टमध्ये टाकल्या. आणि त्याच्यानंतर मेन फार्मासिस्ट जो आहे तो काय करतो, परत ते कार्ड जे आहे ते चेक करून घेतो. आणि चेक केल्यानंतरच मग काय करतो, तो रिलीज करतो. म्हणजे ते ट्रेज काय करतो, ॲडमिनिस्ट्रेशनला किंवा ते नर्सिंग डिपार्टमेंटकडे काय करतो तो, किंवा तुमच्या डिसेंट्रलाइज जी फार्मसी किंवा सॅटेलाइट फार्मसी किंवा फ्लोअरला असतील तर त्या फ्लोअरला काय करतो, तो रिलीज करतो. त्याच्यानंतर नर्स काय करतात, ॲडमिनिस्टर करतात ड्रग आणि तिची काय करतात, एंट्री करून घेतात. रेकॉर्ड मेंटेन ठेवावा लागतो नर्सला पण, जे के त्यांनी मेडिकेशन दिलेले. त्याच्यानंतर मग काय होतं, मेडिकेशन संपल्यानंतर अपॉन रिटर्न टू द फार्मसी द कार्ड इज रिचेक्ड. मग परत ते काय कार्ड काय होतं, जो जे येतो परत कुठे येतो, फार्मसी डिपार्टमेंटला येतो. ओके, ही प्रोसिजर आहे पूर्ण डिसेंट्रलाइज युनिट डोस डिस्ट्रीब्युशन सिस्टमची. ओके, सॅटेलाइट फार्मसी काय आहे, इन शॉर्ट आपण बघून घेणार आहे, त्यालाच म्हणतात डिसेंट्रलाइज युनिट डोस डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच. सॅटेलाइट फार्मसी सर्व्हिस द सब फार्मसी विच रिसिव्ड देअर सप्लाय फ्रॉम मेन फार्मसी. म्हणजे हे एक सब फार्मसी आहे. ओके, मेन फार्मसीपासून फार्मसीमधून काय करतात, ते केमिकल काय करतात, रिसिव्ह करतात आणि मग डिस्ट्रीब्युशन करतात पेशंटपर्यंत. इन हॉस्पिटल वेअर द मेन सेक्शन ऑफ फार्मसी सच ॲज स्टोरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्पेन्सिंग आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर, इट इज ॲडवायजेबल टू डेव्हलप सॅटेलाइट फार्मसी ॲट द नर्सिंग स्टेशन. म्हणजे एक गरजेची सॅटेलाइट फार्मसी का गरजेची आहे, एमर्जन्सी कंडिशनमध्ये गरजेची आहे, किंवा तुमचे जो वेळ जातो आहे पेशंटचा मेडिकेशन घेण्यासाठी ग्राउंड फ्लोअरला जावं लागतं, सेंट्रलाइज फार्मसीकडे जावं लागतं. 3 ते 4 किंवा 5 फ्लोअरचा हॉस्पिटल असेल ओके, तर 4थ्या फ्लोअरला असेल व्यक्ती पेशंट ॲडमिट, तर मग त्याला मेडिसिन घेण्यासाठी खूप डायरेक्टली ग्राउंड फ्लोअरला यावं लागतं. त्याच्यामुळे तो टाईम जो आहे तो पण काय होतो, पेशंटचा कंझ्युम होतो किंवा पेशंटच्या फॅमिलीचा कंझ्युम होतो आहे. ओके, त्यामुळे काय आहे, तुमच्या फ्लोअरला असेल फार्मसी तर काय होतं, नर्सिंग स्टेशनच्या जवळ असेल तर त्यांना ते काय एक व्यवस्थितरित्या त्यांना ते परचेस करण्यासाठी किंवा ते टाईम कन्झ्युमिंग जी प्रोसेस असेल ती त्यांची काय होईल, कमी होईल. आता लोकेशन कुठं असतं सॅटेलाइट फार्मसीचं आधीच सांगितलेलं आहे. इच फ्लोअरला हॉस्पिटलच्या काय केली असते, सॅटेलाइट फार्मसी म्हणजे डिसेंट्रलाइज फार्मसी काय केलेली असते, डिसेंट्रलाइज युनिट डोस डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा जी फार्मसी ती काय केली असते, लोकेटेड केली असते. द कन्सेप्ट इज बिंग ॲडॅप्टेड इज व्हेरी बिग हॉस्पिटल. जास्त करून बिग हॉस्पिटलमध्ये ही कन्सेप्ट यूज करते, किंवा मल्टी स्टोरेज सेपरेट बिल्डिंग असेल ओके, तेव्हा ही कन्सेप्ट यूज केली जाते. मग सांगितलं, मग 3 ते 4 मजल्याचं हॉस्पिटल असेल तर हॉस्पिटलचा जो बेड्स कॅपॅसिटी असेल ते जास्तच असेल, मोठंच हॉस्पिटल असेल
ओके, त्यावेळेसच तुम्ही काय करतात सॅटेलाईट फार्मसी यूज करू शकतात. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस काय सॅटेलाईट फार्मसीचे. ओके, अवेलेबिलिटी ऑफ फार्मसिस्ट टू द पेशंट अँड नर्सेस फॉर काउन्सिलिंग. कायम ती जे नर्सिंगला आणि पेशंटला जे काउन्सिलिंगसाठी फार्मसिस्ट पाहिजेत असेल किंवा काउन्सिलिंग हवी, ॲडवाईस हवी, तर कायम अवेलेबल असतो फार्मसिस्ट. ओके, नेक्स्ट आहे फार्मसिस्ट ॲट नर्सिंग स्टेशन टेक पेशंट ड्रग हिस्ट्री आणि मॉनिटर पेशंट फॉर ड्रग रिॲक्शन. फार्मसिस्टचा आणि डायरेक्ट पेशंटचा काय होतो कॉन्टॅक्ट होतो, जेणेकरून काही जे पेशंटची काही हिस्ट्री असेल किंवा काही पेशंटचं रिॲक्शन वगैरे होत असेल, ॲडवर्स रिॲक्शन होत असेल, तर फार्मसिस्ट डायरेक्टली त्यांच्यासोबत काय होतं इंटरलिंक होतं. त्याच्यानंतर ड्रग डिस्ट्रीब्युशन इफिशियंटली. ओके, किंवा ड्रग जे डिस्ट्रीब्यूट होतं आहे ते एकदम इफिशियंटली होतो आहे. त्याच्यानंतर ड्रग डिस्ट्रीब्युशन टाईम जो आहे तो रिड्यूस होतो आहे आणि एरर जे आहे डिस्ट्रीब्युशनचे ते एरर काय होतात तुमचे मिनिमाइज होतात किंवा काही टायमाला येतच नाही एरर. ओके, डिसॲडव्हान्टेजेस आहे इट रिक्वायर्ड मोर नंबर ऑफ स्किल्ड स्टाफ. ओके, स्किल स्टाफची गरज आहे, कारण की सर्व एवढं हँडल करायचं आहे, तर त्या स्टाफमध्ये किंवा त्या फार्मसिस्टमध्ये किंवा फार्मसिस्टमध्येच राहून उपयोग नाही. त्याच्या अंडर जेवढेही काम करतात त्यांच्यामध्ये स्किल पाहिजे ते. ओके, त्याच्यानंतर टाईम कन्झ्युमिंग प्रोसिजर. हां, पण टाईम कन्झ्युमिंग प्रोसिजर आहे कारण की जास्त लोक ह्यामध्ये काय होतात इन्व्हॉल्व होत आहे त्यामुळे. नेक्स्ट आहे इमर्जन्सी ड्रग. नेक्स्ट पॉईंट आहे इमर्जन्सी ड्रग. आता इमर्जन्सी ड्रग म्हणजे जे ड्रग एमर्जन्सी कंडिशनमध्ये लागत आहेत ते ड्रग्स काय तुम्ही हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे ठेवले पाहिजेत. ओके, त्याची हे एक याच्यात इन्फॉर्मेशन दिली आहे. अ लिस्ट ऑफ एमर्जन्सी ड्रग इज प्रिपेअर इन इच हॉस्पिटल. दे आर लाईफ सेविंग मेडिकेशन लाईक ॲड्रेनलिन. काय आहे ते लाईफ सेविंग मेडिकेशन आहे. ओके, आणि याची लिस्ट हॉस्पिटलला स्वतःच प्रिपेअर करावं लागते, कारण की डिपेंडिंग ऑन हॉस्पिटल कोणत्या याचं आहे, ऑर्थोपेडिक्स आहे, तुमचं डायबिटीस आहे किंवा तुमचं हार्टचं आहे, तर त्याच्यावरती डिपेंड करूनच मग इमर्जन्सी ड्रग तुम्हाला काय करावं लागतात ते स्टोअर करावं लागतात. तर याची हे एक लाईफ सेविंग ड्रग आहे इमर्जन्सी मेडिकेशन. म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलं तुमचं ॲड्रेनलिन झालं, कॉर्टिकोस्टेरॉइड झाले, कार्मिन, इन्सुलिन वगैरे. ओके, तर एवढे हे ड्रग्स तुमचे सर्व एमर्जन्सीमध्ये येतात. आता एमर्जन्सीमध्ये दोज आर पॅक्ड इन अ स्पेशल बॉक्स. काय करतात, हे जेवढे ड्रग्स सांगितलेले आहे जे एमर्जन्सी कंडिशनमध्ये तात्काळ लागत आहे तुम्हाला, ते सर्व ड्रग एक स्पेशल बॉक्समध्ये काय करतात ते पॅक करतात. ओके, डिपेंडिंग ऑन स्टोरेज कंडिशन, त्याची स्टोरेज कंडिशन कशी असेल त्याच्यावरती डिपेंड करून एक बॉक्समध्ये काय करतात ते पॅक करतात किंवा ठेवतात. आणि त्यानंतर त्या बॉक्सला काय म्हणतात इमर्जन्सी बॉक्स. दोज ड्रग्स आर प्लेस इन अ स्पेशल बॉक्स कॉल्ड इमर्जन्सी बॉक्स. इमर्जन्सी बॉक्स हॅज अ इन्व्हेंटरी रेकॉर्ड ऑफ मेडिसिन अँड इट इज अ कन्झ्युप्शन ऑन मंथली बेस. ओके, काय मंथली बेस त्याचं कन्झ्युप्शन असतं आणि त्याचं रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर द फार्मसिस्ट मेंटेन द ड्रग इन इमर्जन्सी बॉक्स. इमर्जन्सी बॉक्समध्ये ड्रग्स मेंटेन किंवा ठेवण्याचं काम हे कोण करतं, कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी, ती फार्मसिस्टची, की सर्व इमर्जन्सी ड्रग त्या बॉक्समध्ये काय केले पाहिजे त्यांनी मेंटेन ठेवले पाहिजेत. द इमर्जन्सी बॉक्स इज असेंबल ॲट एनी टाईम अँड एनी प्लेस इन हॉस्पिटल. ओके, कोणत्याही प्लेसवरती किंवा कोणत्याही टाईमला तुम्ही काय केलं पाहिजे तो प्रोव्हाइड केला पाहिजेत हॉस्पिटलमध्ये. नेक्स्ट आहे प्रॉपर रेकॉर्ड ऑफ ड्रग मस्ट बी मेंटेन. रूटिंग इन्स्पेक्शन ऑफ ड्रग इन्व्हेंटरी इन वॉर्ड. ओके, रूटिंग इन्स्पेक्शन झालं पाहिजेत, प्रॉपर मेंटेन केलं पाहिजेत तुम्ही. ओके, ड्रग्स. त्याच्यानंतर इन्स्पेक्शन ऑफ ड्रग कीप्ड इन वॉर्ड इज कॅरीड बाय द फार्मसिस्ट अलॉंग विथ इन्चार्ज ऑफ द वॉर्ड सिस्टर और ब्रदर. ओके, नर्सेस आणि फार्मासिस्टने दोघांनी काय केलं पाहिजे इन्स्पेक्शन केलं पाहिजेत की जे ड्रग्स यूज होत आहे प्रत्येक वॉर्डमध्ये ते व्यवस्थित कॅरी आउट होत आहे की नाही, प्रत्येक ड्रगचं रेकॉर्ड्स मेंटेन आहे की नाही, हे सर्व कोणाचं काम आहे इन्स्पेक्ट करायचं, फार्मासिस्टचं आणि नर्स किंवा तुमचे जे वॉर्ड नर्स जे आहेत त्यांनी किंवा ब्रदरनी. ओके, द क्वालिटी ऑफ ड्रग स्टोरेज कंडिशन इज चेक. काय काय चेक केलं जातं त्याच्यामध्ये क्वालिटी ड्रगची, स्टोरेज कंडिशन. ओके, त्यानंतर डायग्नोस्टिक मेडिकेशन शुड बी सेपरेटेड स्टोर. जे डायग्नोस्टिक मेडिकेशन असे ते सर्व साईडला स्टोअर झाले पाहिजे. त्यानंतर मेडिकेशन फॉर इंटरनल अँड एक्सटर्नल यूज शुड बी सेपरेटेड. त्यानंतर एक्सपायर्ड ड्रग डिटोरेटेड ड्रग शुड बी केप्ट इन वॉर्ड.
ओके. सर्व याचे इन्स्पेक्शन करताना काय काय बघितलं पाहिजे फार्मासिस्टनी आणि इन्चार्जनी, वॉर्ड इन्चार्जनी? क्वालिटी बघितली पाहिजे ड्रगची, स्टोरेज कंडिशन बघितली पाहिजे, डायग्नोस्टिक मेडिकेशन साईडला स्टोअर केलेले आहेत का नाही, मेडिसिन जे इंटरनलसाठी आहे, एक्सटर्नलसाठी आहे, ओके, एक्सटर्नल यूजसाठी ते सर्व दोघं बी सेपरेट ठेवले की नाही, एक्सपायर झालेले ड्रग्स तर अवेलेबल नाही ना आपल्याकडे, ते आपण बाजूला ठेवले आहेत की नाही, डेटोरेटेड ड्रग असतील ते पण बाजूला ठेवले आहेत की नाही, हे सर्व चेक करण्याचं काम आहे. त्याच्यानंतर बेड साईड फार्मसिस्ट. बेड साईड फार्मसिस्ट ही एक कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हॉस्पिटल फार्मसिस्ट इज बिंग increasingly patient oriented on nowadays, hence she must work in the close associate with the nurse and medical staff. Okay, personally each pharmacist in the hospital should visit the ward, go to each patient bedside and discuss with them regarding the medication and drug they take. It's called as a bedside pharmacy. bedside pharmacy म्हणजे फार्मासिस्टने, ओके, सेंट्रल फार्मसीचा जो फार्मासिस्ट आहे त्या फार्मासिस्टने प्रत्येक पेशंटच्या बेडपर्यंत जाऊन त्यांच्यासोबत डिस्कशन करायचं आहे की तुम्ही मेडिसिन व्यवस्थित घेतायत की नाही, त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, ओके, किंवा काही ॲडवाईस द्यायचे असतील तर त्या ॲडवाईस तुम्ही कुठं द्यायच्या, त्या पेशंटला स्वतः डायरेक्टली त्या बेडजवळ, पेशंटच्या बेड वॉर्डमध्ये जाऊन द्यायचे आहे. ओके, वॉर्ड व्हिजिट. ओके, ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट वॉर्ड व्हिजिट झाला, पेशंट काउन्सिलिंग डायरेक्टली गोज इन टू द वॉर्ड, ही कन्सेप्ट येते तुमची बेडसाईड फार्मसीमध्ये. ओके, बेडसाईड फार्मसी कळली. त्याच्यानंतर तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहे बेडसाईड फार्मसीची. तर आपण काय गाईडलाईन्स आहे त्याच्या? द फार्मसिस्ट शूड बिल्ड अन इंटरनल प्रोफेशनल टीम ऑफ द फिजिशियन, नर्स अँड फार्मसिस्ट. ओके, काय बेडसाईड फार्मसिस्टची कन्सेप्ट. त्यानंतर वॉर्ड व्हिजिट. डेली इन द मॉर्निंग ही व्हिजिट द वॉर्ड अँड इन्क्वायर अबाउट द प्रोसेस ऑफ द हेल्थ. काय करायची आहे? डेली व्हिजिट मॉर्निंगला करायची आहे वॉर्डमध्ये आणि इन्क्वायरी करायची आहे प्रोसेस कशी चालू आहे हेल्थची. देन टेक मेडिकेशन हिस्ट्री ऑफ इच पेशंट ड्युरिंग द व्हिजिट. व्हिजिट देताना मेडिकेशन हिस्ट्री काय करायची? कलेक्ट करायची नर्सेसकडनं किंवा त्या पेशंटकडनं किंवा पेशंटच्या फॅमिलीकडनं. ओके, ही इंटरॅक्ट विथ द फिजिशियन अबाउट द मेडिसिन अँड विथ नर्स रिगार्डिंग स्टोरेज, हँडलिंग अँड सेफ यूज ऑफ द मेडिकेशन. ओके, आधीच सांगितलं आहे तुम्हाला मी का त्यांनी इंटरॅक्शन करायचं आहे, फिजिशियनसोबत पण करायचं आहे, नर्सेससोबत पण करायचं आहे, पेशंटसोबत पण करायचं आहे. आता पेशंटसोबत करणार आहे तर त्याची रुटीन डेली काय असेल, मेडिसिन इंटरॅक्शन वगैरे ॲडवाईस करेल. त्याच्यानंतर फिजिशियनसोबत करेल तर तेव्हा तो मेडिसिनबद्दल सांगेल फिजिशियनला की ही मेडिसिन तुम्ही प्रेफर केली पाहिजे ते, किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल तर फिजिशियन त्याच्याकडनं ॲडवाईस मागेल. आणि नर्सला काय सांगेल, कशा हँडल करायचे तुम्ही मेडिसिन, स्टोरेज कसे करायचे. ओके, जेणेकरून तुमचं जे मेडिसिन आहे ते प्रॉपर त्या स्टोरेज किंवा त्या कंडिशनमध्ये मेंटेन राहील, जेणेकरून त्याचं जे डिटोरिएशन आहे, ओके, ते होणार नाही. त्यानंतर फार्मसिस्ट कॅरी आउट सच विजिट मस्ट हॅव थ्रो नॉलेज अबाउट ड्रग, फूड रिॲक्शन, ॲलर्जिक साईड इफेक्ट अँड ॲडव्हान्स ड्रग रिॲक्शन. ओके, हे सर्वसुद्धा पॉईंट त्याच्यामध्ये येतात. फूड रिॲक्शन होते का, काय ॲलर्जी होते, काही मेडिसिनची साईड इफेक्ट दाखवता एखादी मेडिसिन, तर ते सर्व चेक त्यांनी व्हिजिटमध्ये गेल्यानंतर केलं पाहिजे. ही ऑर सी शूड गिव्ज काउन्सलिंग टू द पेशंट रिगार्डिंग देअर फूड हॅबिट्स अँड ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. ओके, वे ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यानंतर काही काउन्सलिंग असेल फूड हॅबिट्सचं वगैरे ते त्यांनी सांगितलं पाहिजेत. ओके, अल्कोहोल वगैरे, त्यानंतर किंवा बाकीचे जे फूड्स आहेत, ओके, ते अवॉइड करायचे. काही फूड्स अवॉइड करावं लागतात तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट घेतात काही ड्रग, तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं पाहिजे, काउन्सिल केलं पाहिजे फार्मसिस्टने गेल्यानंतर व्हिजिटला. त्यानंतर ही ऑर सी गाईड्स द पेशंट अबाउट द ट्रीटमेंट टू द कंटिन्युअस आफ्टर डिस्चार्ज अँड हाऊ द ड्रग शूड बी स्टोअर ॲट द होम टू अवॉइड इट्स डिग्रेडेशन. ओके, त्यानंतर डिस्चार्ज झाल्यानंतर मेडिसिन घेतले पाहिजेत पेशंटनी, किती दिवस घेतले पाहिजेत, त्यानंतर ड्रग्स कसे ठेवले पाहिजेत, तुम्ही घरी स्टोअर कसे केले पाहिजेत. ओके, जेणेकरून ते खराब झाले होऊ नये, डिग्रेडेशन होऊ नये, ती सर्व इन्फॉर्मेशन काउन्सिलिंग ही फार्मासिस्टने काय करायची, त्या पेशंटला द्यायची वॉर्ड व्हिजिटच्या वेळेस. हे सर्व कन्सेप्ट जेवढे सांगितले मी, हे सर्व कुठे आले, बेडसाईड फार्मसीमध्ये आले. नेक्स्ट आहे प्री पॅकेजिंग. ओके, प्री पॅकेजिंग एक कन्सेप्ट आहे. प्री पॅकेजिंगमध्ये तुमचे जे मेडिसिन आहे, ओके, किंवा जे मेडिसिन असतात ते आधीच प्रीपॅक केलेले असतात, जेणेकरून तुमचे
पेशंट जेव्हा किंवा पेशंटचे फॅमिली मेंबर आल्यानंतर जेव्हा मेडिसिन मागतात ते आपल्याकडनं डिस्पेन्स करण्यासाठी, आपल्याकडे ती मेडिसिन आधीच प्रिपेअर पाहिजेत. ओके, आधीच प्रिपेअर असली म्हणजे आपण काय करू शकतो, त्यांना डायरेक्टली इमर्जन्सी केसमध्ये लगेच देऊ शकतो. ओके, किंवा काही ड्रग्स जे असतात किंवा काही मेडिसिन असतात ते बनवण्यासाठी वेळ जातो. ओके, तर ते आधीच बनवून ठेवलेले असले म्हणजे पटकन आपल्याला डिस्पेन्स करता येतात. त्याच्यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे पॅकेजिंग इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिस ऑफ हॉस्पिटल. स्टँडर्ड इन्क्रीज करते. डेफिनेशन काय आहे? प्री पॅकेजिंग मीन्स पॅकेजिंग बिफोर डिस्पेन्सिंग. इट इज अ रिपॅकेजिंग ऑफ बल्क सप्लाय ड्रग इन टू द कंटेनर विच कंटेन क्वालिटी ऑफ ड्रग विच आर सुटेबल फॉर इंडिव्हिज्युअल पेशंट यूज. ओके, म्हणजे एक तर प्री पॅकेजिंग म्हणजे तुमचं डिस्पेन्सिंगच्या आधी तुम्ही पॅकेज करताय किंवा काही बनवण्याची कंपाऊंडिंगची गरज आली तर त्यावेळेची एक येते. आणि दुसरी असते रिपॅकेजिंग म्हणजे तुमची मेडिसिन ऑलरेडी तुमच्याकडे अवेलेबल आहे. ओके, ती पॅकेजिंगमध्ये एका पॅकेटमध्ये आहे, पण मग त्याची जी क्वांटिटी, जो डोस हवी, बरोबर, जी क्वांटिटी असेल किंवा डोस असेल पेशंटला वेगवेगळ्या पद्धतीने लागणार असेल, तर मग त्या क्वांटिटीमध्ये किंवा त्या डोसमध्ये त्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल नाही आपल्याकडे, तर मग आपल्याला परत ती पॅकेजिंग, जी मेन पॅकेजिंग, ती रिपॅकेजिंग करावं लागते. ओके, त्यात एवढ्या 2 mg असेल किंवा 2 ग्रॅम असेल त्या पद्धतीने आपण द्यायचं. आता खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, इंडिव्हिज्युअल पेशंटला वेगवेगळे लागते. 5 ml सिरप, 2 ग्रॅम ऑइंटमेंट. ओके, अशा पद्धतीने तर पॅक येत नाही तुमचे, डायरेक्टली पॅक जास्त याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे आपल्याला रिपॅकेजिंग करण्याची वेळ येते. त्याच्यानंतर काय आहे, द फॉलोइंग फॅक्टर शुड बी कन्सिडर वाईट रिपॅकेजिंग करताना काय बघितलं पाहिजे? डिमांड अँड टर्नओव्हर ऑफ आयटम. जेवढे आयटम असतील त्याचे डिमांड आणि टर्नओव्हर बघितला पाहिजे. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ कंटेनर म्हणजे आपल्याकडे किती अवेलेबल आहे कंटेनर ते पण बघितलं पाहिजे. द लेबलिंग ऑफ द टू बी डन इन टू द प्री पॅकेजिंग. ओके, त्याच्यानंतर आहे तुमची द प्रोसेस ऑफ पॅकेजिंगची प्रोसेस कशी आहे. त्याच्यानंतर स्टॅबल आहे की नाही ते जे तुम्ही मेडिसिन तुम्ही रिपॅक करतायत त्या पॅकेजिंगमध्ये, ते पण बघितलं पाहिजे. आणि कॉस्ट ऑफ द रिपॅकेजिंग. ओके, एवढे कन्सेप्ट तुम्ही बघितला पाहिजे. आता इट इज युजफुल फॉर द IPD आणि OPD पेशंट आहे. ओके, इनपेशंट डिपार्टमेंट किंवा इनपेशंट डिस्ट्रीब्युशन सर्व्हिस अँड आउटपेशंट डिस्ट्रीब्युशन सिस्टीमसाठी दोघांसाठी हे इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि युजफुल पण आहे. द साईज ऑफ प्री पॅकेजिंग इज डिसाइडेड बाय कन्सल्टेशन विथ द फार्मसी, मेडिकल अँड नर्सिंग स्टाफ. जे प्री पॅकेजिंगची साईज आहे ती त्यांच्यासोबत तुम्ही नर्सेससोबत किंवा फिजिशियनसोबत काय करायची, बोलून घ्यायचे की तुम्हाला किती प्रमाणामध्ये किंवा कोणती रिपॅकेजिंग पाहिजे ते. आता ऑइंटमेंट असेल एखादं तर किती ग्रॅम पाहिजे तुम्हाला, तर ते सांगतात 2 ग्रॅम पाहिजे, 3 ग्रॅम पाहिजेत. बेसिकली जे जास्त प्रमाणामध्ये जे हे होतात आयटम चालतात तेवढे आयटम ते आपल्याला सांगून देतील, ह्या पॅकमध्ये तुम्ही रिपॅक करून ठेवा, म्हणजे पेशंट आल्यानंतर डायरेक्ट हे करून. समटाईम पेशंट गेट yield due to the cross contamination of drug which can be avoided in pre-packaging. ओके, नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस काय? इट इज सुटेबल फॉर फास्ट मुव्हिंग आयटम हू डिमांड इज व्हेरी हाय अँड ऑल्सो फॉर दोज आयटम विच टेक लॉंग टाईम फॉर कंपाऊंडिंग अँड पॅकेजिंग. कंपाऊंडिंगसाठी आणि पॅकेजिंगसाठी जे केमिकल्स किंवा जे मेडिसिन आहे त्यांना खूप जास्त टाईम लागतो. अशा मेडिसिन तुम्ही पहिलेच प्री पॅकेजिंग करून ठेवल्या तर ते डिस्पेन्स करायला किंवा पेशंटपर्यंत पोचायला लवकरात लवकर पोचेल. ओके, हे सांगितलं मी आधीच पॉईंट. त्याच्यामुळे आपण रिपॅकेजिंग करतो. इट इज ऑफर कन्व्हिनियंट. त्याच्यानंतर इट इज टाईम सेविंग, टाईम पण सेव्ह होतं आहे. ओके, याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे ते बघणार आपण. रिक्वायर्ड मोर मॅन पॉवर, ऑब्वियसली लागणारच आहे, रिपॅकेजिंग करायचं आहे तुम्हाला. समटाईम इट्स रिक्वायर्ड स्पेशल इक्विपमेंट फॉर पॅकेजिंगसाठी स्पेशल इक्विपमेंट काय केलं असतात, काही टायमाला लागतं आपल्याला. त्यावेळेस काय होतं ते आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता याच्यामध्ये OPD आणि IPDमध्ये टाईप्स ऑफ प्रिस्क्रिप्शन दिलेले आहेत काही. तर टाईप्स ऑफ प्रिस्क्रिप्शनमध्ये द प्रिस्क्रिप्शन आर जनरली रिसिव्ड फ्रॉम 3 पर्सन. ओके, फर्स्ट इज अ फिजिशियन अँड सर्जन. ओके, त्यानंतर जनरल पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट अँड ट्रस्ट हॉस्पिटलपासून. त्याच्यानंतर एम्प्लॉय अँड पेशंट हू हॅव बीन डिस्चार्ज ॲज अ इनपेशंट. ओके, असे तुमचे टाईप्स ऑफ प्रिस्क्रिप्शन 3 टाईप्समध्ये दिलेले आहेत. ओके, आणि त्यानंतर तुमची प्रिस्क्रिप्शनची जी प्राईज आहे ती प्राईस कशी कॅल्क्युलेट करतात ते कॉस्ट ऑफ ड्रग इन्ग्रेडियंट प्लस प्रोफेशनल फी. म्हणजे जे मेडिसिन आहे, मेडिसिनची कॉस्ट प्लस प्रोफेशनल फी
मधून ते काय करतात, प्रिस्क्रिप्शनची तुमची प्राइस काय करतात ते कॅल्क्युलेट करताय. ओके, द ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम in inpatient service and outpatient service. Okay, this chapter is over today. Thank you very much.